भविष्यावर बोलू काही कार्यक्रमात संपदा नेहमीप्रमाणे सगळ्यांचं स्वागत करते आणि शरदजी उपाध्याय उपस्थित आहेत, आपलंही मनापासून स्वागत. आपण नक्षत्रांचा अभ्यास करतो आणि राशीत जे नक्षत्र येतं त्यानुसार आपला स्वभाव ठरतो हे तर आपल्याला आता कळायला लागलेलं आहे, पक्क होत चाललेलं आहे. आज आपण धनु राशीकडे वळणार आहोत. पण त्याही आधी मला असं सांगायचं आहे की खरं तर छोट्या पंखांचा पक्षी हा गरुडा इतकी झेप घेऊ शकत नाही. मान्य, ती जैवविविधता आहे, ती जपलीच पाहिजे. पण तरी सुद्धा आपल्या कल्पनांचे पंख लावून आपण गरुडा इतकी झेप घेण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. जसं या ज्ञानाकडे उड्डाण करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत आज धनु राशीच्या अभ्यासाने. मूळ नक्षत्राचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक वेळेला बरीचशी नक्षत्र आधीच्या राशीतनं अर्धी इकडे येतात, पण तसा मूळ नक्षत्राचा प्रवास नाही. पण मूळ नक्षत्रानं जन्मलंय मूल, असं एक आम्ही विधान ऐकतो, तर ते एवढी भीती त्याच्या मागे का? ते बरोबर आहे तुझा प्रश्न. धनुराशीच्या 1 अंशापासून सुरुवात होते मुळाला. 3:20 पहिला चरण संपतो, 6:40 दुसरा संपतो, 10 अंशावर तिसरा संपतो. इथे काहीच लिहिलं नाही म्हणून तुला असं वाटतं इथं काय आहे का? नाही आहे. 13:20 कलेपर्यंत मूळ आहे. म्हणजे हा जर बॉक्स तू तयार केलास तर मूळ एवढं आहे. मग मूळ नक्षत्र कुठे आहे विचारलं तर धनुराशीच्या 1 अंशापासून 13:20 पर्यंत मूळ आहे. अर्थात पुढे 13 + 13 26 40 पर्यंत उत्तराषाढ आणि मग उत्तरा असं त्याचं वर्णन आहे. पुष्कळ लोकांना हे शब्द पण माहिती नसतात. तुझं नक्षत्र काय आहे तर मुळा, हा मूळ आहे. पण मुळावर येतं असं लोकांच्या डोक्यात काय काय यायला लागतं. त्या मूळ नक्षत्रातले 11 तारे इतके तेजस्वी आहेत की त्या नक्षत्रावर जन्म घेतलेले लोकसुद्धा तेजस्वी. क्वचित आपल्याला त्यांच्यात मेषेचा भास होतो, क्वचित सिंहेचा भास होतो. आक्रमकता आहे. वस्तुतः राशीचा मालक गुरु मालक असलेल्या ह्या माणसाला तेजस्वी रागीट असं नक्षत्र जर मिळालं तर दोन्ही गुण त्याच्यामध्ये येतील. गुरुचं ज्ञान पण येईल आणि तो त्या ठिकाणी मूळचा तेजस्वीपणा आक्रमकपणा येईल. म्हणून पुऱ्या धनुराशीचं वर्णन मी जे केलं आहे ते थोडंसं मूळचं आहे आणि म्हणून अख्खी धनुराशी तशी नाही आहे. मूळ काय ते बघू म्हणजे अख्खी राशी तुला कळेल. ही तेजस्वी आहे म्हणजे काय तर धनुच्या लोकांना विशेषतः मूळच्या लोकांना अन्याय सहन होत नाही. कुठे जर काही वाईट चाललं असेल तर त्यांना ते एक्सपोज केल्याशिवाय राहत नाही. मग असा मूळ नक्षत्रवाला एखादा मनुष्य चिडेल, मग तो बघेल आजूबाजूला काय चाललंय आणि मग तो सगळ्यांना एक्सपोज करेल. तिथे परिणाम असा होतो की त्याच्या नॉलेजबद्दल शंका नाही, पण हा असं का आमच्या मुळावर आलाय आणि मग तिथे शत्रुत्व तो ओढवून घेईल. मूळचे लोक वारंवार संकटात सापडतात असं एक वाक्य आहे. पण ते संकटात सापडतात म्हणजे त्यांना त्याची फिकर नसते, अन्याय सहन होत नाही. आता हे तू काळजीपूर्वक जेव्हा किंवा आता तू कन्सल्टेशन सुरू करशील, कारण मला माहिती आहे की तू पाठी पण करायला पण तिथे त्यांना असं सांग, मूळ नक्षत्राचा मुलगा आहे, झालं सगळं बघून झालं, लग्न ठरलं मुलीचं, तुझा नवरा निश्चितपणे चांगला आहे, तुझी काळजी घेईल, सर्वतोपरी तुला संरक्षण करेल. पण तू आहेस मृग नक्षत्रवाली आणि तो आहे मूळवाला, तर तुला हवा तसा रसिकपणाने शांतपणे तो वागेलच असं नाही, कारण जगातल्या अनेक अन्यायाने त्याचं डोकं फिरत असतं. मग तुला वाटेल आपलं घर सोडून तुम्ही बाहेरच्या भानगडीत कशाला पडता, असं पण होण्याचा संभव असतो. हे इतके बारकावे सांगितल्यानंतर एखादी मुलगी म्हणे नाही मला असा माणूस आवडतो जो स्वतःपुरतं बघत नाही, असं मॅच करताना पण याचा उपयोग होईल. तेव्हा मुळावर आला असं म्हणण्याची पद्धत का आली तर हा पहिला चरण जो आहे म्हणजे 3:20 कलेपर्यंत जर तुमचा चंद्र असेल तर हा आईला वाईट, त्याच्या पुढे 6:40 पर्यंत वडिलांना वाईट, मग सासूला वाईट, सासऱ्याला वाईट. मग वाईट म्हणजे काय, लिटररी घातक. एकनाथ महाराजांच्या मूळ नक्षत्रावर जन्म घेतल्यामुळे आई वडील त्याच्या 8 वर्षाच्यात वारले. आता प्रश्न येतो त्यांच्या कुंडलीत योग होता, निश्चित होता, प्रश्नच नाही. पण त्यांच्या पोटी हा मुलगा जन्माला आला. धनुराशीवर मूळ नक्षत्र जन्म घेतलेले अनेक लोक तुला सांगतील
माझा जन्म झाला आणि माझ्या आईवडिलांना खूप त्रास झाला. किंवा धनु मूळ नक्षत्रावर जन्म घेतलेली मुलगीच सांगेल माझं लग्न झालं 1 वर्ष सासरी गेले. ह्या सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत, अनुभवाच्या गोष्टी आहेत. आता अगदी जाण्या इतपत बिघडलं नसेल तर निदान आजारी पडणं. मग अमुक मुलगी घरात त्यामुळे अमुक झालं असं नाहीच आहे ते खरं, त्याचे ते योग असतातच. पण तुम्हाला एक अंदाज येतो की ह्या नक्षत्रावर जन्म घेतलेल्या व्यक्तीला स्वतःला ते फार चांगलं आणि जन्मदात्याला घातक असतं. मग अशा मूळ नक्षत्राच्या शांतीचा विधी 4 तास आहे. तिला गाय आणावी लागते, मुलाला सोपाट ठेवायचं, गाईच्या खाली त्या गोमुखातनं जन्म झाला असं समजायचं वगैरे वगैरे विधी फार मोठा आहे. ते सगळ्या विधींचा मी बारकाईने अभ्यास केला. मला असं आढळलं त्या मूळ नक्षत्राची तीव्रता कमी होईल, पूर्ण भोग नाहीशी होत नाही. मूळ नक्षत्रासाठी शांती करावी लागते हेही तुम्ही शरदजी सांगितलं, पण या शांतीचा किती उपयोग होतो, त्याच्यावर किती विश्वास ठेवावा? मला वाटतं आपल्याला प्रश्न सुद्धा आले होते मध्ये एकदा की शांती करावी का वगैरे. तर याही पेक्षा या मूळ नक्षत्रात आणखीन घाबरायला लावेल असा कुठला ग्रह आहे का? घाबरावं लावेल असे ग्रहपेक्षा ते नक्षत्रातले तारे इतके तेजस्वी आहेत, 11च्या 11 तारे, दाहक तारे आहेत. म्हणून मूळ नक्षत्राच्या मनुष्याचा शॉर्ट टेम्पर्डनेस पण बघण्यासारखा असतो. तो शॉर्ट टेम्पर्डनेस विनाकारण येत नाही. या मूळ नक्षत्राचा आणखी एक बारकावा सांगून ठेवतो. एका वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीने त्याचं असं वर्णन केलं आहे, धनुला सॅजिटेरियन म्हणतात. सॅजिटेरियन पीपल are always interested in the betterment of humanity. They are never disloyal with humanity. म्हणजे समूहाचा जिथे काही फायदा होईल तिथे धनुवाला पहिला जातो. They may be capable of petty menaces to individual but never disloyal in the interest of humanity. हे कसं पटण्यासारखं आहे? तर वैयक्तिक पातळीवर मतभेद झाले तर मूळसारखं वाईट नक्षत्र नाही. आणि सामुदायिक पातळीवर जेव्हा काही चांगली कार्य करायची आहे तो सगळा स्वार्थ त्याग करेल आणि त्या कामाला उभा राहील. म्हणून लोकांच्या हिताचा विचार करणारं दाहक नक्षत्र आहे. पण जेव्हा अनप्रेडिक्टेबल अशा राशीचं वर्णन करतात ना, धनुराशीचा नवरा मिळालेल्या कुठल्या बाईला तो विचार तर ते असं नाक उडवत नाही, काय स्वभाव कळत नाही प्राण्याचा. आता प्राणी का म्हणतात त्याला पुन्हा मला मजा वाटते. धनुचा अर्धा घोडा आहे, अर्धा माणूस आहे. खाली 4 पाय घोड्याचे आहेत, मानेकडून माणूस आलाय, धनुष्य ताणले आणि बाण सोडत नाही. मग मागे राशीवर बोलताना मी एकदा बोललो होतो की धनुष्य ताणणे किती क्षत्रिय रास आहे, बाण न सोडणे किती गुरुची ब्राह्मण रास आहे. धनुच्या विशेषतः मूळ नक्षत्राच्या मनुष्याच्या स्वभावाची गॅरंटी नाही. हे सगळ्या लग्नाच्या मुलींना नवरा जर मूळवाला होणार असेल तर आधी सांगायचं, तुम्हाला तो खूप आवडेल, त्याचा गुरु, त्याचं क्षात्र, ते हे सगळं आवडेल, पण अमुक एक त्याचा स्वभाव असं खात्रीने सांगता येत नाही. खूप छान मूड असेल, खूप डिस्टर्ब पण असेल, एक भाग. दुसरं, ही गुरुची राशी असल्यामुळे विशेषतः मुळावर सुद्धा तो अंमल आहेच. तर अशा व्यक्तींना धार्मिक गोष्टी तर आवडतातच, पण कधी कधी या हिटपोटी शिवीगाळ पण होऊ शकतो. मनुष्य चिडल्यानंतर अपशब्द वापरतो ते इथे येतात, पण त्यात पुन्हा त्यांचं एक्सप्लेनेशन काय, शिवीमध्ये पण शिव आहे. आणि मग त्याचे काय खुलासे वेगळे होतात. पण अशा रीतीने चिडल्यानंतर वाचिक दोष या नक्षत्राला आहेत, ते पुढे नाही आहे, ते आपण बघू. अशा मूळसारख्या भार तेजस्वी नक्षत्रात मंगळ आला, रवी आला, तर त्याच्या रागाला सीमा असेल का? तो खून करणार नाही, राशी गुरुची आहे, कुठे थांबायचं त्याला माहिती आहे. पण तो अंगावर धावून जाणं, मारामाऱ्या करणं अशक्य नाही. उदाहरण देतो तुला. धनुराशीचा माणूस आपल्या मुलींना घेऊन समजा चाललाय कुठेतरी हायवेवरनं, वाटेत एकदम 5-7 टोळका आलं, गुंडांचं असेल का मुलांचं, आणि त्याने चेष्टा केली. तर असं म्हणता येईल की नाही, काय जाऊ दे, तरुण पोरं आहेत, हा नाही, हा गाडी थांबवणार, असतानावर करणार. माझ्या मुली गाडीमध्ये असताना त्यांची चेष्टा करण्याची हिंमत कोणाची होती, आणि त्याचा तो आक्रमकपणा असा असतो,
जाऊन जे फटाक्कन जे धरतो ना तिथेच अर्धे खालास होतात समोरचे लोक. असं मूळवाले घेतात. एक मूळवाला असाच येत होता कुठून तरी सोलापूरहून आणि वाटेत होळीची वर्गणी मागायसाठी काही लोक थांबले आणि त्यांना ते दिलं वगैरे आणि ते रंग ह्यांनी काही केलं नाही. काच खाली केली, जबरदस्त भकारात्मक सगळे शब्द वापरले आणि तो असं सांगतो की 15-20 तरी मुलं होती, वया वेळा टाकून पळत सुटले. हा गाडीतनं उतरला पण नाही. त्याच्या गाडीमध्ये फक्त त्याची बायको आणि कोण असेल, ड्रायव्हर का आपला मित्र कोण, पण तो त्या आक्रमकतेनेच त्याने पिटाळलं. ही तुला मूळ नक्षत्राच्या पुरुषांमध्ये, तो बायकांमध्ये नाही तो भाग, पण पुरुषांमध्ये मिळेल की त्यांचा आवेश हा फार तेजस्वी असतो. पण अंगाशी आल्यावर काय होईल सांगता येत नाही. 10-15 माणसं एका माणसाला भारी पडू शकतात, पण असा आवेश असतो की पलीकडचा हादरतोच. हे मला एवढ्यासाठी सांगितलं की त्याच्यात मंगळ असेल, त्याच्यात हर्षल असेल, इव्हन त्यात केतू असेल तर हे प्रॉब्लेम होऊ शकतात, हीट वाढवणारे. इथे चौथा चरण संपतो 13-20ला. मग चालू होतं तुमचं पूर्वाषाढा. पूर्वाषाढाची सुरुवात 13-20ला चालू होते, 26-40ला संपते. हे पूर्वाषाढा धनुचंच, गुरुचंच राशीतलं नक्षत्र आहे. संताप थोडा बाजूला ठेवून रसिक बनायला बघतं. धनुमध्ये पण रसिकता आहे, पण ती पूर्वाषाढा नक्षत्राची भाषेची आहे. राग शांत झाल्यानंतरचा पुरुषाचा जो एक आवेश असतो तसं थोडं पूर्वाषाढाचं रूप आहे. पोटेन्शियल आहे, कायनेटिक नाही. आणि मग ह्या पूर्वाषाढाचे लोक बोलणं, नकला करणं, गुरुच्या अंमलाखाली असल्यामुळे विविध विषयांची माहिती असणं, त्या सगळ्या विविध विषयांच्या एकावेळी आवडीच नव्हे तर मास्टरी पण असू शकणं, हे ज्ञानाच्या क्षेत्रात ते पूर्वाषाढा शिरतं. म्हणून तुम्ही धनुचं वर्णन नेहमीच रुबाबदार पुरुष असं करू नका. तो पूर्वाषाढा असेल तर तो भाषेकडेच वळतो. मग तो लेक्चर्स पण देईल, तो आणखी काही ॲडवायझरी काम पण करेल, कारण तो गुरुची राशी आहे. बरोबर. ही पूर्वाषाढा तुमचं मोळईचा राग सोडून जाने दो मराठी आहेत मी शांत होतं थोडं. आता पुढे उत्तराचं उत्तर वाट पाहत उत्तराषाढा. उत्तराषाढाचं मूळ नक्षत्रावर जन्म 4थ्या चरणात असेल तर तो सासूला, किंवा 3ऱ्या चरणात असेल तर तिसरा सासूच होता. तर ते सासू सासरे. मग अशा व्यक्तीशी लग्न करायला कोण तयार होईल? म्हणून तर पत्रिका ज्याला सांगून येतात त्याला स्पष्ट नक्षत्र लिहिलेली असतात. जाणकार ज्योतिषी आश्लेषा, मूळ आणि विशाखा नक्षत्राच्या मुली सांगून आल्या, किंवा त्या मुलींचे पालक खाली लिहितात नक्षत्र मूळ आहे तथापि शांती झाली आहे. आणि आपण विचारलं शांती झाली आहे का, नाही का आठवत नाही, तर ते लग्नाच्या आधी करून घेतात. अपाय ते उपाय आहे. बरं, मग आता पूर्वाषाढाकडे जाऊया, ज्याचे 2 तारे आहेत. पूर्वाषाढा 2 तारे आहेत. पण मुळाचं आणखी एक तुला वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे रॅशनेस त्याच्यामध्ये आहे. आणि इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वेन फर्मनेस इज सफिशियंट रॅशनेस इज अननेसेसरी. मूळचे अनेक लोक रॅश ड्रायव्हिंग करतात. मूळच्या अनेक लोकांना ते संताप अनावर झाल्यामुळे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा असा प्रॉब्लेम होतो. आणि विशेषतः स्त्रियांच्या मान सन्मानाबद्दल ते फार पर्टिक्युलर असतात. हा एक बारकावा तू बघून घे. तुझे कोण मित्र असतील मूळवाले, मग आपली बहीणच आपली बायको असं नाही, इन जनरलसुद्धा कुठे स्त्रीवर अत्याचार होत असेल तर त्यांचं रक्त सळसळतं. पूर्वाषाढाचं आपण वर्णन हे केलंच, रसिकता आहे अमुक. पूर्वाषाढामध्ये मोळेचा संतापाचा भाग जातो, पण बाकी अभिमान आहेच. पण ह्या पूर्वाषाढानंतर जे उत्तराषाढा येतं ना, त्याची गंमत सुरू होते. हे जसं आधी पाहिलं आपण, वृषभेत पाहिलं, मेषेत पाहिलं, हे नक्षत्र सोडून कंटिन्यू होतं पण राशी बदलते. तसं इथे मकर राशीचा वारा थोडा लागतो उत्तराषाढाला. आणि मकर ही एक्झॅक्ट विरक्त नाही पण वैफल्यग्रस्त राशी आहे, मालक्षणी. त्यामुळे विलंब, अडथळे, निगेटिव्ह थिंकिंग होणं, शारीरिकसुद्धा दुर्बलता येणं हा प्रकार असतो. उत्तराषाढा धनुराशीमध्ये थोडंसं पेंगुळतं. धनुराशीचे पेंगुळलेले लोक तुला बघायचे असले तर उत्तराषाढाला सुरुवात होते. त्याच्यातसुद्धा खूप गोष्टी चांगल्या आहेत. पण एक म्हणजे
पुरुषार्थ आणि दुसरीकडे पुन्हा एक तऱ्हेचं कच खाणं, दोन्ही भाग तिथे कधी कधी येऊ शकतात. मग तुला उत्तराषाढावर असं दिसेल, तो मुळेप्रमाणे चिडलाय, गेलाय, पण घाबरला आणि मग त्यानं सॉरी वगैरे म्हणून आला, असं त्याला दिसेल. उत्तराषाढा नक्षत्र हे विरक्तीकडे म्हणण्याच्या वैफल्याकडे झुकायला लागतं, निराशाजनक मनस्थिती होते. म्हणून उत्तराषाढा नक्षत्रात शनी कधी असू नये. उत्तराषाढामध्ये शनी आला, मानसिकता निराशेची होते. मग असा निराश माणूस तो कसं, त्याची बॉडी लँग्वेज, तो बसतो कसा, बोलतो का, आणि दुसऱ्यावर पण परिणाम होईल. काही गोष्टी संसर्गजन्य आहेत. जांभई, तुला जर जांभई आली तर मला काही झालेलं नसेल तर मला पण येते. तसं ह्याच्यात ही निराशा पसरत जाणं हा पण भाग घडतो, थोडी ती काळजी घ्यावी. पण पूर्वाषाढेचे जे भाषेचे वगैरे काय भाग आहेत ना, तो आहे गर्विष्ठपणा थोडासा इथे वाढतो. तुमच्यामध्ये काही क्वालिटीज आहेत ना, तुम्हाला कोणी दिलेत त्या बघा ना. ती शक्ती आमच्यावर एवढी कृपा करते, ती सतत आठवण ठेवा. इथे मीपणा फार असतो. उत्तराषाढाच्या माणसाला तो इगो हट कर त्याचा, तो भांडणार नाही मूळवाल्यासारखा, पण तो नाना तऱ्हेने सुनवेल. तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे आणि किती वर्ष या क्षेत्रामध्ये, असं तसं त्याचं ते चालूच होतं. माझं म्हणणं असं आहे, कुठलंच करतो तो आपल्याकडे घेऊन आहे. कारण पहिल्यापासून बघत गेलं ना, तर मी एक करतो तो ज्या हाताने गाजवतो ते हातसुद्धा मला त्या महाशक्तीने दिलेत. ही बोटंसुद्धा याची विविध रचना बघा, आम्हाला उचलण्यासाठी कशी योजना केली आहे. म्हणजे विचार केला तर थोडंसं आपण कृतज्ञ असलं पाहिजे त्या महाशक्तीची. इथे नाही आहे भाग, अहम थोडा येण्याचा संभव असतो. कारण ती गुरुची राशी प्लस निराशा पण आहे. कोण आपल्याला एवढं मान देत नाही, आपलं एवढं कर्तृत्व असून येतात, पण तुझं कर्तृत्व म्हणताना लोक पण, एक सुंदर वाक्य मी तुला सांगतो, आपण काय करतो ह्याच्यावर आपलं मोठेपण आपण अवलंबून ठेवतो. पण लोक काय बघतात की तुम्ही प्रत्यक्ष कृती काय केली, मी काय करू शकतो हे तुम्ही ठरवलात, पण तुम्ही काय केलं हे लोक बघतात. आणि उत्तराषाढावाल्यांच्या ते लक्षात आहे. बरोबर. आता या कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे, त्यावर मला पुन्हा जरा मागे जाऊन मी विचारते की म्हणजे समजा उत्तराषाढामध्ये शनी आहे असं समजलं तर ते कुंडलीमध्ये कुठल्या स्थानावर दिसतं? तू मागे जातेच बरं आहे. फास्ट बॉलर नेहमी मागे जातो, गुगलीवाला तिथल्या तिथे टाकतो, त्याची फास्ट बॉलिंग चालू आहे. तर उत्तराषाढामध्ये शनी प्रथम स्थानी आला, तो नैराश्यच आणणार मनाला. चतुर्थात आला, तेच होईल, चतुर्थ मनाचं स्थान आहे. पण उत्तराषाढा नक्षत्रात शनी प्रथम स्थानात आला, पर्सनॅलिटीच पेंगुळलेली वाटेल. चतुर्थात आला तर मानसिकदृष्ट्याच उल्हास नाही, उत्साह नाही असं दिसेल. तो सप्तम स्थानी आला तर एक जोडीदाराबरोबरचे एक आकर्षक संबंध उतारवयापर्यंत काही लोक सांभाळतात, ते तर सुरुवातीलाच बिघडतील. त्या स्थानाचा काय म्हणू आपण, स्थानाची शेड त्याला द्यावी, त्याला लाभते. आज इथेच थांबते. नमस्कार.